तैसेच डोईस मुकुटाभरण अथवा मंदिल पालटून वरीचे वरीच धरीत झेलून हळूच मागून नकळत हो का मुकुट अथवा मंदिल स्पर्श होता फेकून देतील होती जरी ही चिंता प्रबळ प्रेम कुतूहल निस्सीम साई जो सर्वांतरज्ञानी तो काय नेणे भक्तांची छपवणी परितयांचे कौतुक पाहुनी बुद्ध्याच जाणूनी मौन धरी ब्रह्मानुभवे विराजमान तयास भरजरी अंगरखा भूषण निज शांतीने शोभायमान तया अलंकरण मुकुटाचे तरीही नाना परीचे सुरुचिर बाबांस घालिती अलंकार कपाळी टिळक मनोहर रेखिती केशर मिश्रित हिरे मोतियांच्या माळा कोणी तेथे घालिती गळा कोणी ललाटी लाविती टिळा चालवी लीला भक्तांच्या शृंगार जेव्हा चढती समस्त मस्तकी जै मुकुट विराजित मुक्ताहार कंठी झळकत दिसे अत्याद्भुत तै शोभा नाना साहेब निमोणकर धरीत बाबांवर छत्र पांडुर काठी सवेते वर्तुलाकार फिरे झालर समवेत बापू साहेब अतिप्रीती गुरुचरण प्रक्षालिती अर्घ्यपाद्यादि भावे अर्पिती पूजा करीती यथोचित पुढे ठेवूनी रौप्य ताम्हण तयात बाबांचे ठेवूनी चरण अत्यादरे करीत क्षाळण करोद्वर्तन मागुते घेऊनी केशराची वाटी मग लावीत हस्ता उटी तांबूल अर्पित करसंपुटी प्रसन्न दृष्टी साईंची बाबा जव गादीस बैसत तात्याबादी उभेच ठाकत हाती धरूनी बाबांस बैसवीत आदरे नमित तच्चरण निर्मळ चावडी भूमिका शुद्ध घोटीव आणि स्फटिकबद्ध मिळणी मिळती आबाल वृद्ध प्रेमे निबद्ध श्रीपदी होता गादीवर विराजमान बसता तक्क्यास टेकून चवरी चामर आंदोलन विजिती व्यजन दो बाजू माधवराव तमाखू चुरिती चिलीम तात्काळ तयार करीती देती तात्याबांचे हाती तात्याबा फुंकिती आरंभी तमाखूची ज्वाला निघता तात्याबा देत बाबांचे हाता बाबांचा प्रथम झुरका संपता मग ती भगतांस अर्पित मग ती चिलमी संपेतोवर इकडून तिकडे वर्तुलाकार भगत श्यामा तात्या बरोबर वरचेवर भ्रमतसे धन्य ती निर्जीव वस्तुपरी